classification of enzymes. Our previous topic was about the nomenclature. है ना, एन्झाईम्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू द डिफरंट क्रायटेरियाज. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण एन्झाईम्सला वेगवेगळ्या पद्धतीचे नावं दिली होते, है ना, अकॉर्डिंग टू द सबस्ट्रेट, अकॉर्डिंग टू द सबस्ट्रेट दॅट सफिक्स, त्याच्यानंतर फंक्शनच्या नुसार नाव कसे द्यायचे आहेत, है ना, अशा पद्धतीनं. आणि एक पाहिलं होतं आपण इंटरनॅशनल कोड. तर ठीक आहे, टुडे वी विल लर्न अबाउट क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम. तर डायरेक्टली आपल्या सिलेबसनुसार काही एन्झाईमचे ग्रुप्स त्यांनी डिस्क्राईब केले आहेत, ते आपण वन बाय वन बघून घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एवढ्या टाईपचे एन्झाईम्स आपल्या सेलमध्ये राहतात. ओके, त्यातला पहिला आणि महत्वाचा आहे तो म्हणजे ऑक्सिडो रिडक्टेज. नंबर 1, ऑक्सिडो रिडक्टेजेस. ठीक आहे, हिअर द नेम इंडिकेट्स this enzyme responsible for two kinds of the reaction, that is oxidation and reduction. ठीक आहे, आणि जेव्हा ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन घडतं तेव्हा त्याला एक कंबाईन नाव यूज केलं जाते पहा केमिस्ट्रीमध्ये, दॅट इज द रेडॉक्स रिॲक्शन. काय म्हटलं जाते त्याला? रेडॉक्स, रिडक्शन, ऑक्सिडेशन. तर म्हणून म्हटलंय दोज एन्झाईम विच ब्रिंग्स अबाउट ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ द सबस्ट्रेट आर कॉल्ड एज ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम. ऑक्सिडेशन काय आहे हो? जेव्हा एखाद्या केमिकल कंपाऊंड मधून हायड्रोजनला लॉस केलं जाईल त्याला म्हणायचं तुम्हाला ऑक्सिडेशन. लॉस ऑफ हायड्रोजन किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. एखादा ॲटम हायड्रोजन समजा रिलीज होऊन राहिला, लॉस होऊन राहिला, तर याचा अर्थ काय आहे? तो एक स्वतः ॲटम आहे आणि आपल्याला माहित आहे की ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स राहतात ना. तर याला बेसिकली महत्वाच्या गोष्टी असतात इलेक्ट्रॉन. कारण जो केमिकल बॉन्ड तयार होतो जेव्हा एखाद्या रिॲक्शनला आपण स्टडी करतो तेव्हा दोन वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये रिॲक्शन का घडते, है ना, त्याच्यामध्ये रिॲक्शन का घडते? ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स. एक तर त्या एखादा ॲटम असेल किंवा एखादा मॉलिक्यूल असेल, त्याची व्हॅलन्सी फुलफिल नसेल, कम्प्लीट नसेल, इट इज नॉट स्टेबल. मग तो स्वतःच्या स्टॅबिलिटी करता काय करतो? इट विल ट्राय टू कम्प्लीट द व्हॅलन्सी. आणि व्हॅलन्सी कम्प्लिशन करता इलेक्ट्रॉन्स पाहिजे ना राव. मग त्या इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे किंवा डोनेशन किंवा टेकिंग ऑफ द इलेक्ट्रॉन याच्यामुळे काय करतात? केमिकल बॉन्ड्स घडतात. लक्षात येत आहे? आणि इथं तोच संबंध येत आहे की ऑक्सिडेशन म्हटलं म्हणजे इट इज द लॉस ऑफ H2 आणि रिडक्शनला याच्या अपोजिट करायचं आहे, इट इज द गेन ऑफ H2. आणि H2 चा काय फायदा आहे हे तुम्हाला मी काल सांगितलं होतं का एक H2 म्हणजे एक हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजे 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? इट इज दी फॉर्म ऑफ एनर्जी. आणि याच्याच करता तर सेल एवढ्या साऱ्या भानगडी करते, है ना. तर म्हणून ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम मध्ये प्रॉपर्टी आहे का ते दोनही गोष्टी कॅरी आउट करते. इट कॅटलाइज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन कॉल्ड एज ऑक्सिडो रिडक्टेज. आता याचं एक्झाम्पल त्यांनी घेतलंय, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे एन्झाईमचं. आपण एक्झाम्पल कोणतं पाहणार आहे? एन्झाईमचं. द एन्झाईम इज अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. नावावर फार महत्वाच्या गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात. पहा, नावं कठीण येणारच आहेत पण त्याचं मिनिंग किती सोपं आहे. पहा, आता एक रिॲक्शन दिले त्यांनी, अल्कोहोल डिहायड्रोजिनेज म्हणजे एक असा एन्झाईम जो अल्कोहोलचं काय करतो? डी म्हणजे रिमूव्हल, हायड्रोजिनेज म्हणजे अल्कोहोल मधून हायड्रोजनला रिमूव्ह करतो. रिमूव्ह करतो म्हणजे हायड्रोजन काय होते? लॉस. म्हणजे त्याचं काय घडणार? ऑक्सिडेशन. ओके, अल्कोहोल. आता समजा आपण एक्झाम्पल घेऊन टाकू ना. इथिल अल्कोहोल आहे, CH3CHOH, CH3CH2OH. किंवा सिंपलच घेऊ आपण CH3OH. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. इट इज मिथेनॉल किंवा त्याला मिथिल अल्कोहोल म्हणतात, मिथेनॉल. हा काय आहे? OH ग्रुप लागला म्हणजे इट इज द अल्कोहोल. ठीक आहे.
कोणता एन्झाईम इन्व्हॉल्व होऊन राहिला? अल्कोहोल डिहायड्रोजिनेज. पहा आता हा एन्झाईम अल्कोहोलचं डिहायड्रोजिनेशन करतो, म्हणजे त्याचा काय करतो? हायड्रोजन रिमूव्ह करतो. आता एक एक्झाम्पल आपण बघूया की अल्कोहोलचं एक्झाम्पल सपोज आपण घेतोय CH3 CHOH CHOH आहे ना, CH2H लागेल ना, तर याला म्हणतो आपण काय? इथिल अल्कोहोल प्लस कोणती रिॲक्शन घडणार आहे? डिहायड्रोजिनेशन. यातला हायड्रोजन लॉस झाला. आता पहा कोणता हायड्रोजन लॉस होत आहे, इथं लक्षात घ्या. सपोज एक H2 इथून निघून गेला, एक H2 निघून गेला. आता एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा जेव्हा सेलमध्ये H2 लॉस केला जाईल, व्हेनेवर सेल अंडरगो ऑक्सिडेशन, म्हणजेच काय लॉस होत आहे? H2. म्हणून याला दुसऱ्या भाषेत तुम्ही म्हणू शकता डिहायड्रोजिनेशन. काय म्हणायचं आहे? डिहायड्रोजिनेशन. तर या H2 ला काही मॉलिक्यूल काय करतात? कॅरी करतात. त्याला म्हणतात हायड्रोजन ऍक्सेप्टर. जेव्हा जेव्हा रिॲक्शन ऑक्सिडेशनची घडणार तेव्हा H2 लॉस होईल, अँड द लॉस H2 विल बी ऍक्सेप्टेड बाय सर्टन काइंड ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. काही मॉलिक्यूल त्या हायड्रोजनला काय करतात? ऍक्सेप्ट करतात. आणि काय ऍक्सेप्ट करतात? कारण हा हायड्रोजन म्हणजे एनर्जी होय, त्याच्यात इलेक्ट्रॉन आहेत. जर हे इलेक्ट्रॉन लॉस झाले तर एनर्जी लॉस होईल. ती एनर्जी कंझ्युम करता आली पाहिजे, वापरता आली पाहिजे. म्हणून त्या हायड्रोजनला कोणता तरी मॉलिक्यूल काय करतो? ऍक्सेप्ट करतो. त्याला म्हणतात हायड्रोजन ऍक्सेप्टर. आणि त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे NAD. काय लक्षात घ्यायचं आहे? NAD. व्हॉट इज NAD? इट इज द, याचा लॉंग फॉर्म पण बराच आहे पहा, निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. अजून संपलं नाही, फॉस्फेट. बापा बापा बापा, निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. काय आहे? इट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड and it act as the coenzyme. काल सांगितलं होतं, जे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल एन्झाईमला सपोर्ट करतात, है ना. एन्झाईम जे पाहिले होते आपण, कॉन्ज्युगेटेड एन्झाईम, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल ग्रुप असतात, प्रोस्थेटिक ग्रुप. ते जर ऑर्गॅनिक असतील तर त्याला आपण म्हणत असतो कोएन्झाईम. याचे दोन एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितले आहेत. एक NAD बघितला होता आणि एक बघितला होता FAD बघितला होता. तर असो, अशा पद्धतीच्या रिॲक्शन मध्ये काय होते? या हायड्रोजनला एक मॉलिक्यूल ऍक्सेप्ट करतो. मग इथं हा हायड्रोजन कुठं जाईल? इट विल बी ऍक्सेप्टेड बाय दिस NAD. मग ऍक्सेप्ट केल्यानंतर हा हायड्रोजन यांनी कॅरी केला, NADH2 तयार झाला. याला म्हणतात रिड्युस्ड कोएन्झाईम. काय म्हणायचं आहे? यानं हायड्रोजनला कॅच केलं म्हणजे हा झाला रिड्यूस, यानं लॉस केला म्हणजे हा झाला ऑक्सिडाइज. आता काय शिल्लक उरलं हो? CH3CHO. काय शिल्लक राहिलं? CH3CHO. मांडा ना मग, CH3CHO. अँड दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? ॲसिटाल्डिहाइड. आणि हीच रिॲक्शन आपल्या बुकमध्ये मांडलेली आहे का? अल्कोहोल plus NAD in presence of dehydrogenase enzyme. अल्कोहोल डिहायड्रोजिनेज किंवा इथं नाव काय? इथिल अल्कोहोल. सो इथेनॉल डिहायड्रोजिनेज gives aldehyde plus NADH2.
सो दिस इज द फर्स्ट रिॲक्शन. तर असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स येतील का जे एन्झाईम काय करतील, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. अल्कोहोलचं काय घडलं विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिडेशन घडलं है ना. आणि NADचं काय घडलं विद्यार्थी मित्रांनो, रिडक्शन घडलं. एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन, सो कंबाईन देअर एन्झाईम इज कॉल्ड ॲज ऑक्सिडोरिडक्टेज. त्याच्यानंतर सेकंड पार्ट बघायचा आपल्याला. ट्रान्सफरेजेस नंबर 2. The enzyme catalyze transfer of certain groups within the organic compound. म्हणजे एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याच्यातला एखादा ग्रुप है ना, फॉस्फेट असेल वगैरे किंवा एखादा ऍडिशनल ग्रुप असेल त्याला ट्रान्सफर करण्यासाठी मदत करतात, त्याला ट्रान्सफरेज म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन पुस्तकात दिली आहे पहा. ग्लुकोज plus ATP gives rise glucose 6-phosphate plus ADP. सध्या तुमच्या लक्षात एकदम येणार नाही की बा हा एटीपी कशाला रिॲक्ट झाला आणि एडीपी काय आहे भानगड. काहीही कन्फ्युजन होऊ देऊ नका. सध्या 11ची लेवल आपली चालू आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सध्या पाठ पण कराव्या लागतील, पण आपण त्याचं बेसिक सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो मित्रांनो. पहा, काही डोक्याला ताप नाही घ्यायचा. आपल्याला याच्यातला कोणता तरी शब्द तर माहित आहे. आपल्याला माहित आहे की ग्लुकोजचं फंक्शन काय, कारण आपण कार्बोहायड्रेट बघितलंय. ग्लुकोज इट इज द मोनोसॅकॅराइड. ग्लुकोज काय आहे, एक मोनोसॅकॅराइड आहे जो शुगरचा प्रकार असतो आणि एनर्जीचा सोर्स महत्वाचा कोणता आहे तर इट इज ग्लुकोज. कोणता आहे, ग्लुकोज. आता जर या ग्लुकोज पासून एनर्जी मिळवायची आहे तर सेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट एनर्जी प्रोड्यूस नाही होत. हा ग्लुकोज स्वतःला प्रिपेअर करतो आणि एवढी सारी एनर्जी स्वतःहून ॲक्वायर करतो का जेणेकरून आपल्या सेलला मॅक्सिमम एनर्जी प्रोव्हाइड झाली पाहिजे. ठीक आहे. एखादा समजा एक हेल्दी पर्सन असेल आणि त्याला समजा एखाद्या आखाड्यामध्ये प्रतियोगितेमध्ये म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये त्याला भाग घ्यायचा असेल आणि ती स्पर्धा कोणती आहे माहिती आहे, बॉक्सिंग किंवा एखादी फायटिंगची स्पर्धा आहे. तो ऑलरेडी हेल्दी पर्सन आहे. हेल्दी म्हणजे काय, हेल्दी आहे, स्ट्रॉंग आहे, स्टील बॉडी, सलमान खान आहे हो. पण जर त्याला एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल आणि नुसतं भाग नाही, ही वॉन्ट टू विन दॅट पर्टिक्युलर कॉम्पिटिशन, जर त्याला ती जिंकायची असेल तर तो काय करतो, तो असं म्हणणार आहे काय की सर आय एम हॅव्हिंग द स्टील बॉडी, आय एम स्ट्रॉंग, आय कॅन डायरेक्टली फाईट विथ दॅट पर्टिक्युलर कॉम्पिटिटर. तो असा हायली कॉन्फिडंट दाखवणार नाही. तो काय करेल, तो स्वतःला प्रॅक्टिस करेल, तो एक्सरसाइज करेल आणि व्यायाम करून करून स्वतःला आणखी प्रिपेअर करेल. ट्राय टू मोर एनर्जेटिक. कळत आहे है ना. एनर्जी आणखी मिळवण्याचा व्यक्ती काय करत असतो, प्रयत्न करतो. इन द सेम वे ग्लुकोज आपल्या सेलला एनर्जी प्रोव्हाइड करते, पण ती एनर्जी नुसतं ग्लुकोज नाही देत, तो ग्लुकोज स्वतःला आणखी एनर्जेटिक बनवतो आणि एनर्जी देणारा कंपाऊंड सेलमध्ये एकच आहे रे बाबा, तो म्हणजे एटीपी, एनर्जी रिच कंपाऊंड. हे सांगितलंय तुम्हाला. मग आता इथं काय होत आहे पहा. ग्लुकोज म्हणजे काय तर सिम्पली इट इज द 6 कार्बन कंपाऊंड. कारण याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. 1 2 3 4 5 6 कार्बनचा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. आपण डीपमध्ये ड्रॉ नाही करणार आहे, आपल्याला फक्त हा कंपाऊंड बघायचा आहे की हा कसा बनला. आता इथं पहा, एटीपी मॉलिक्यूल जो आहे ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, म्हणजे असं समजा की या ऍडिनोसाइन जवळ 3 फॉस्फेट ग्रुप आहेत. किती फॉस्फेट आहेत, 3. त्यातला जो एक फॉस्फेट आहे तो एक फॉस्फेट येऊन या 6व्या कार्बनला अटॅच होतो है ना. 6व्या कार्बनला काय झाला, ऍड झाला. मग इथला तर एक फॉस्फेट निघून गेला ना. हा ट्रायफॉस्फेट होता, हा डायफॉस्फेट होईल. हा निघून गेला आणि हा कोणा कॅच केला,
6 कार्बनला इथं मी तो फॉस्फेट ऍड करू. कंपाऊंड तोच आहे ग्लुकोज, फक्त काय झालाय 6 कार्बन जवळ काय आला फॉस्फेट, म्हणून याला वाचताना काय म्हणू आपण ग्लुकोज 6 फॉस्फेट. सो द कंपाऊंड विल बी ग्लुकोज 6 फॉस्फेट. म्हणजे या ग्लुकोजच्या जवळ या एटीपी मधला एक ग्रुप ट्रान्सफर झाला म्हणून त्याला म्हणतात ट्रान्सफरेजेस. ठीक आहे. ही रिॲक्शन केव्हा घडते विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन घडते तेव्हा सगळ्यात महत्वाची प्रोसेस हीच असते की कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन करणं आणि एनर्जी रिलीज करणं. ठीक आहे. आपण पहा ना, जर आपल्याला एखाद्या वेळेस थोडं म्हणजे कंटाळवाणं वाटत असेल किंवा आपल्याला असं थोडं वीक वाटत असेल, थकल्यासारखं वाटत असेल, तर आपण काही एनर्जी ड्रिंक्स घेतो. एनर्जी ड्रिंक म्हणजे काय, आता समजा काही जण चहा पितात, काही जण कॉफी घेतात, काही लिंबू सरबत घेतात किंवा साखर पाणी तरी घेतात. साखर पाणी, व्हॉट इज शुगर? शुगर म्हणजे इट इज ग्लुकोज. ते एफिशियंट एनर्जीचा सोर्स असते आणि ते आपल्या बॉडीत रेस्पिरेशन कॅरी आउट करते. ओके. तर जेव्हा आपण रेस्पिरेशन लेसन बघू याच 11वी मध्ये, तेव्हा त्याच्यातली पहिली रिॲक्शन असणार ही ग्लायकोलायसिस मधली. ग्लुकोजला ब्रेकडाऊन कसं केलं जाते त्याच्यातली पहिली स्टेप आहे ही. म्हणून म्हटलंय की ट्रान्सफरेजेस म्हणजे दोज एन्झाईम विच कॅटॅलिज, कोणत्या रिॲक्शनला कॅटॅलिज करतात ते ट्रान्सफर ऑफ सर्टन ग्रुप्स. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं आहे एन्झाईमचं, ते म्हणजे कोणतं पहा. तर याला म्हणतात ग्लुको किंवा याला नाव द्यायचं आहे हेक्झोकायनेज. पुस्तकामध्ये नाव दिलं आहे ग्लुकोकायनेज किंवा एक आणखी नाव लक्षात ठेवा हेक्झोकायनेज. जेव्हा जेव्हा एखाद्या रिॲक्शन मध्ये एटीपीचा रोल असेल तेव्हा त्या ठिकाणी कायनेज नावाचा एन्झाईम असतो आणि हा ग्लुकोज किती मॉलिक्यूल पासून तयार होतो 6, म्हणून त्याला म्हणतात हेक्झोकायनेज. कोणत्या एन्झाईमचे एक्झाम्पल आहे ट्रान्सफरेजेस. थर्ड रिॲक्शन इज हायड्रोलायझेस. Hydrolysis. The enzyme which catalyzes किंवा catalyze hydrolysis of compound किंवा फक्त हायड्रोलायसिस म्हणा ना, एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याला ब्रेकडाऊन करणं आणि हायड्रोलायसिस करणं. आता पाहायचं एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज सुक्रोज मॉलिक्यूल आहे. हायड्रोलायसिसच्या दरम्यान काय होत असते, कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होतं पण बाय ऍडिशन ऑफ वॉटर, त्याला हायड्रोलायसिस. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन विथ ऍडिशन ऑफ हायड्रो म्हणजे वॉटर, सो हायड्रोलायसिस. हे झाली आपली रिॲक्शन. सुक्रोज म्हटला म्हणजे काय, तर इट इज डायसॅकॅराइड. पाहिलं आपण कोणकोणते मोनोसॅकॅराइड असतात सांगा सुक्रोज मध्ये, ग्लुकोज आणि फ्रक्टोज. तर याचा फॉर्म्युला असतो पहा C12H22O11 आणि प्लस याच्यामध्ये तयार ऍड झाला H2O है ना. पहा काय तयार होते, काय तयार होईल, सुक्रोजला ब्रेकडाऊन करून याचे 2 मोनोसॅकॅराइड तयार होतील. एक तयार होईल ग्लुकोज, दुसरा तयार होईल फ्रुक्टोज. हे कठीण आहे का. ग्लुकोज म्हणजे C6H12O6, इकडे पण C6H12O6 है ना. आता इथं जो एन्झाईम असतो तो असतो पहा सुक्रेज. कोणता एन्झाईम आहे सुक्रेज. यांनी सुक्रोज नावाच्या कंपाऊंडचं ब्रेकडाऊन केलं, हायड्रोलायसिस केलं, म्हणून त्याला म्हणायचं आहे हायड्रोलेजेस. जे एन्झाईम हायड्रोलायसिस कॅरी आउट करतात त्या रिॲक्शनला त्याचा स्पीड वाढवतात, त्या रिॲक्शनला कॅटॅलाइज करतात, त्याला म्हणायचं आहे हायड्रोलेजेस. एक्झाम्पल आहे सुक्रोज. म्हणजे सुक्रोज एन्झाईमचं नाव झालं हे एक्झाम्पल. पहा तुम्हाला पेपरमध्ये एन्झाईमचे नाव लक्षात ठेवायचे आहेत बरं. रिॲक्शन तर आहेच आहे पण प्रत्येकाच्या एक्झाम्पलला पाठ करा. इथं कोणता होता अल्कोहोल डिहायड्रोजिनेज, हे नाव पाठ करायचे तुम्हाला. या रिॲक्शनचं महत्व काय, पहा एक फर्मेंटेशन नावाची टेक्निक असतं. फर्मेंटेशन शब्द तुमच्याकरता कदाचित नवीन असेल पण पहा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम पर्टिक्युलरली फंगस, त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे की कोणतंही एखादं फूड असेल त्या फूड मटेरियलचा ते फ्लेवर चेंज करतात, त्याची टेस्ट बदलवतात, त्याला म्हणतात फर्मेंटेशन करणं.
पहा तुम्ही, जसं नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस बनवले जातात, पेय बनवले जातात, है ना. पेय म्हणजे काय, ज्या पिण्यालायक गोष्टी असतात, है ना. जसं वाईन असेल, विस्की वगैरे असेल, तर हे सगळे जे प्रोडक्ट आहेत याला अल्कोहोलिक प्रोडक्ट म्हणतात. आणि त्याच्यामधली जी बेसिक प्रोसेस आहे ती कोणती असते माहिती आहे काय, फर्मेंटेशन. आणि त्या सगळ्यात पहिले हायड्रोलिसिसच केलं जाते. जेव्हा आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा लेसन बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल का त्या ठिकाणी पहिली प्रोसेस कोणती असते, तर हायड्रोलायसिस. ठीक आहे, रेस्पिरेशनचा प्रकार आहे आणि हा तुम्हाला नंतरच्या लेसनमध्ये स्टडी करायचा असेल.